नर्मदे हर. नमस्कार. मी अपर्णा कुलकर्णी आणि रोजचंच काही बाईच्या नर्मदा परिक्रमेच्या भाग 7मध्ये तुमचं सगळ्यांचं आज मी पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आज आम्हाला माहेश्वरला मुक्कामाला जायचं होतं. अर्थात रस्त्यात अनेक ठिकाणी पाहत आम्ही जाणार होतो. आदल्या दिवशी कुबेर मंदिरात जाऊन आल्याचं मी तुम्हाला सांगितलंच. घाट चढउतार केला पण दमल्यासारखं अजिबात वाटत नव्हतं. आज चतुर्थी, त्यामुळे नाश्त्याला गरमागरम साबुदाणा वडे आणि चहा. ते पाहून आम्ही मैत्रिणी एकमेकींची मस्करी करत होतो की घरी गेल्यावर सगळे जेव्हा आपल्याला बघतील तेव्हा त्यांना नवल वाटणार आहे. कारण परिक्रमा म्हणजे चालणं, चढ उतार, सततचा प्रवास. त्यामुळे आपण दमलेल्या भागलेल्या असू असं सगळ्यांना वाटेल. एखादा किलो तरी वजन कमी झालेलं असणार असं वाटेल, पण आपण मात्र छान टुमटुमीत आहोत आणि फ्रेश आहोत असं म्हणून भरपूर हसलो. वजन तर काही कमी झालं नाही, वाढण्याची शक्यता जास्त होती. नाश्ता केल्यावर मात्र आम्ही सामान चढवेपर्यंत पुढे जातो असं सांगून 7-8 जणी चालत निघालो. जवळपास 7-8 किलोमीटर चालल्यावर आमची गाडी आली. एवढं चालूनही आम्ही मस्त फ्रेश होतो आणि खूप छान वाटत होतं. इथूनच 10 किलोमीटरवर तिलकवाडा आहे, तिथे आम्ही गेलो. तिलकवाडा येथे वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी यांनी चातुर्मासात 4 महिने मुक्काम केला होता आणि ते ठिकाण पाहायचं म्हणून आम्ही तिथे गेलो. दर्शन घ्यायचं होतं म्हणून गेलो. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी चातुर्मास असतो. या काळात परिक्रमा करायची नसते असा नियम आहे. त्यामुळे पायी परिक्रमा करणाऱ्या लोकांनी आषाढी एकादशीच्या वेळी जिथे असतील तिथेच 4 महिने राहायचे असते. हा नियम का आहे याची शास्त्रीय माहिती मला माहिती नाही, पण हा नियम आहे म्हणजे त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. त्या 4 महिन्यात विष्णू जलनिद्रा घेतात अशी ही वंदता आहे. मला वाटते तो काळ म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतात. पावसात डोंगर दऱ्यातून चालणं तितकं सोयीस्कर होत नसणार. नद्या, समुद्र हेही भरभरून वाहत असणार आणि त्यामुळे आपल्या सोयीसाठी या काळात परिक्रमा करू नये असा नियम झाला असावा. शिवाय व्रतस्थ, सत्वस्थ लोक चातुर्मासात पूजा, उपासना खूप करतात. जीवनशैलीतही 4 महिन्यात बदल केले जातात आणि म्हणूनही या काळात परिक्रमा वर्ज्य केली असावी असं मला वाटलं. असा विचार केल्यानंतर मला वाटलं. तर असो, आम्ही तिथे टेंबे स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेतलं. तिथे खूप पॉझिटिव्ह वाईब्स होत्या. खूप सकारात्मक वातावरण. आश्रमात चहा घेतला तोपर्यंत तिथे असणाऱ्या स्वामींनी माहिती दिली. आजूबाजूला आदिवासी भाग आहे, तिथपर्यंत सरकारी योजना पोहोचत नाहीत. त्यामुळे कोणतं सरकार आलं किंवा गेलं याविषयी ही आदिवासी जनता उदासीन असते. मात्र मिशनरी लोक खूप मदत करून धर्मांतर करून घेण्याचा प्रकार याआधी तिथे खूप घडत असे. वाईट याचं वाटतं की या आदिवासी लोकांना आपण धर्मांतर करतोय हेही कळत नाही. बरीच जनजागृती आता झालेली आहे. सतत या लोकांच्या संपर्कात राहून त्यांचे काउन्सिलिंग केले जाते. अनेक रोजच्या जगण्यात उपयोगी वस्तू दिल्या जातात. अनेक मेडिकल कॅम्प्स भरवतो. आत्ताशा थोडीशी परिस्थिती बदलली आहे असं त्या तिथे असणाऱ्या महाराजांनी सांगितलं. बऱ्याच जणींनी ओटीसाठी आणलेल्या साड्या त्या आश्रमात दिल्या. सपात्री दान द्यावं हे खरंच. तिथेच आश्रमाच्या बाहेर कडुनिंब, वड आणि पिंपळ हे 3 झाडं एकत्र आलेले आहेत. हे झाड खूप जुनं आहे. या झाडाच्या पायथ्याशी पावलांसारखा आकार तयार झालेला आहे. आता तो कसा, का, तिथेच का अशा प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नसतात. कारण याची उत्तरं आपल्या लॉजिकच्याही पुढे असतात. आपल्याला ती समजत नाहीत, पण म्हणजे तो जो चमत्कार आहे त्याला आपल्याला नाकारता येत नाही. शेजारीच रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी मंदिरांपैकी एक मंदिर आहे. तिथे दर्शन घेताना रामदास स्वामींसमोरही नतमस्तक झाले. त्या काळात दळणवळणाची साधनं काहीच नव्हती. मध्य प्रदेश, गुजरात जवळच्या तिलकवाडा येथे महाराष्ट्रातून समर्थ का गेले असतील? उगाच नाही शिवाजी महाराजांचे ते गुरु होते. अभिमानाने उर भरून आला. आत्ताच मठात जी माहिती तिथल्या स्वामींनी दिली होती
त्या पार्श्वभूमीवर तर रामदास स्वामी समर्थ का होते याची पुन्हा एकदा नव्याने आकलन झाले. किती द्रष्टे होते याची जाणीव झाली. पण ही जाणीव करंटी होती. आपण काहीच करत नाहीत, काही करू शकत नाहीत हे अधोरेखित करणारी होती. आणि त्यांच्याबद्दल ऊर अभिमानाने भरून आला, पण स्वतःबद्दल थोडीशी खंतही वाटली. पुढील ठिकाण होतं गरुडेश्वर. इथे टेंबे स्वामींच्या पादुका आहेत. इथे टेंबे स्वामींशी दत्तगुरू महाराज स्वतः बोलायचे असं म्हणतात. हे मंदिर पण अतिशय प्रसन्न आहे. आजच म्हणजे 17 फेब्रुवारीला शैलगम दिवस साजरा केला जातो. गुरुप्रतिपदा हा तो दिवस. या दिवशी टेंबे स्वामींना भेटायला गाणगापूरहून स्वतः दत्तगुरू भेटायला आले अशी माहिती मंदिरात मिळाली. पुढचा प्रवास माहेश्वरच्या दिशेने सुरू झाला. दुपारच्या जेवणाची वेळ झालीच होती. थांबण्यासाठी आम्ही जागा शोधत होतो. गाडीतून जाताना एखादी चांगली जागा दिसली की थांबा थांबा करेपर्यंत गाडी थोडी पुढे गेलेली असे. मग मी आणि निलिमाने दोघींचेच स्वयंघोषित असे नियोजन कमिटी स्थापली. एका ठिकाणी उतरून आम्ही जागा पाहिली, पण तिथे काही आवडलं नाही. थोडं पुढे गेल्यावर पाण्याचा हापसा दिसला म्हणून गाडी थांबवली. पाणी आहे, पाण्याची सोय आहे, म्हणजे इथे आजूबाजूला काहीतरी असणार. मी आणि निलिमा अर्धा फरलांग चालत गेल्यावर आम्हाला तिथे एक छोटी सरकारी शाळा दिसली. तिथे आजूबाजूला झोपडीवजा घरही होती आणि सभोवताली प्रसन्न शेत. तिथे एक चुणचुणीत मुलगेलीशी बाई भेटली. तिला विचारलं, इथे जेवण केलं तर चालेल का? ती इतकी खुश झाली. किती निर्व्याज आनंद. करोनामुळे शाळा बंदच होती. त्या बाईने आम्हाला ती जागा झाडून दिली आणि 2 घागरी पाणी भरूनही दिलं. कसल्याही स्वार्थाशिवाय एवढी मदत कुणी करतं यावरचा जो डळमळीत झालेला विश्वास होता तो परत एकदा पुन्हा दृढ व्हायला सुरुवात झाली. आपलं जग संकुचित आहे, त्याची व्याप्ती वाढवायला हवी हे जाणवलंच तेव्हा. मी तिला प्रेमाने 100 रुपये देऊ केले. त्यावर अरे नाही नाही, मेहमान हो आप, असं लाजून ती कुजबुजत म्हणाली. मेहमान हो आप? घरात सगळ्या सुखसोयी आणि हातापायाशी नोकर चाकर असताना 2 पाहुणे अचानक आले तर आधी सांगता येत नाही का, अशी चिडचिड होते आपली. आणि ही बाई किती सहजतेने, ओळखी पाळखीचे नाहीत, नात्यागोत्याचे नाहीत, कोण कुठून आलेत काहीही माहिती नाही, अशा माणसांना मेहमान म्हणत होती, मदत करत होती. एवढे निर्व्याज निराकस आनंदाचे क्षण आपल्या वाट्याला खूप कमी येतात. तिला झालेला आनंद किती सहज सुंदर होता. सगळ्या मैत्रिणी तिथे लहान झाल्या होत्या. चिंचा बोरं पाडून खाणं चाललेलं होतं. शेतात मस्त फेरफटका काढला आणि अर्थातच भरपूर फोटो काढले. तिथे एक चुणचुणीत मुलगी भेटली. कसल्याही सौंदर्य प्रसाधनांशिवाय ती इतकी सुंदर दिसत होती की तिच्याबरोबर फोटो काढण्याचा मोह मला आवरला नाही. तिनेही अगदी स्टाईलमध्ये माझ्यासारखी पोज दिली आणि अनेक सुखक्षण साठवून आम्ही तिथून निघालो. चतुर्थी असल्याने उपवासाचे पण सागर संगीत पदार्थ खाऊन आम्ही निघालो. आज चतुर्थी म्हणून गणपती बाप्पाचं दर्शन व्हावं असं प्रत्येकीला वाटत होतं. चहा घेण्यासाठी एका ठिकाणी थांबलो. मागे कसलं तरी मंदिर आहे हे लक्षात आलं. वॉशरूमची काही सोय आहे का म्हणून मागे गेलो तर तिथे रिद्धिसिद्धीचं मंदिर होतं आणि अर्थात गणपती बाप्पा होते. बाप्पाने दर्शन दिले, बाप्पाचे दर्शन झाले म्हणून सगळ्याजणी खूप खुश झालो. एका मैत्रिणीने घेतलेला पेढ्याचा नैवेद्यही दाखवला. इथेच एक गुहा आहे. पांडव अज्ञातवासात असताना या गुहेतून गेले अशी माहिती तिथे मिळाली. आधी तिथे लोक जात येत असत, पण आता मात्र त्या गुहेला जाळी बसवलेली आहे. बाप्पाच्या दर्शनाची ही इच्छाही मैयाने पूर्ण केली. आजचा मुक्काम माहेश्वर. एवढा प्रवास करून आल्यावर खरं तर दमायला होणार, पण साडी खरेदी हा आवडीचा विषय असल्याने कोणीही दमलोय असं म्हटलं नाही आणि 6:30 वाजता दुकानात गेलेलो आम्ही. 9:30 वाजेपर्यंत तिथेच होतो.
माहेश्वरवरून पुढचा जो प्रवास होता तो कसा होता तो उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत नर्मदे हर.